न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नाशिक तताणी शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न। महाराष्ट्र नाशिक बागलाण तताणी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तताणी येथे दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक अन्न संस्कृती, पोषण मूल्य आणि स्थानिक जैव विविधतेसोबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रानभाजी महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले। या महोत्सवात 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतले। विविध रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरवले। तेराची भाजी, आळीम करटुले, चायची भाजी, शेवगा, कडू कांद, आळूची भाजी, सुचची भाजी, माटलाची भाजी, हळवदा आदी रानभाज्या त्यापासून बनवलेले पदार्थ ही विद्यार्थिनी सादर केले। तसेच नागली, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरीपासून तयार केलेले पारंपरिक भाकऱ्यांचा समावेश प्रदर्शनात होता। विद्यार्थ्यांनी प्रत्येक रानभाजीचं नाव, उपलब्ध होण्यास हंगाम, पोषण मूल्य व आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी माहिती देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नैसर्गिक अन्न संपदेचे महत्त्व समजले असून पारंपरिक आहाराविषयी जाणीव अधिक दृढ झाली। रानभाज्या महोत्सवांचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवदास ठाकरे व सुभाष बागुल यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक RY जोपाळे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन लाभले व रानभाजी महोत्सव काळजी गरज आहे, असे यांनी सांगितले। या कार्यक्रमासाठी उपस्थित SMC अध्यक्ष शिवदास ठाकरे, सुभाष बागुल, RY जोपळे सर, मुख्याध्यापक RR पवार, अधीक्षक शिक्षिका अहिरे मॅडम, पवार मॅडम, भुसारे मॅडम, शिक्षक ठाकरे सर, गवळी सर, गायकवाड सर, पवार सर, गांगुर्डे सर, भामरे सर, बचचाव सर, खैरनार सर, बोरसे दादा, बागुल मावशी, खैरनार मावशी, संगीता मावशी, चौरे मॅडम, गांगुर्डे मावशी, महाले मावशी, सर्व शिक्षक वर्ग 4, सर्व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते। नाशिक जिल्हा प्रतिनिधी गोविंद ठाकरेची रिपोर्ट।